नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलमं लावली तर फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असतानाच घोषणाबाजी, व्हिडिओही व्हायरल। नागपूरच्या राड्यादरम्यान भालदारपूर या ठिकाणी जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदमांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्सकडून आणखी आरोपींचा शोध, तर सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओजची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग।